देखो ना गाइस, देखो ना देखो ना देखो ना गाइस. मी प्राऊड वाईफ आहे, प्राऊड वाईफ. ही त्यांची वाईफ, प्राऊड वाईफ. सगळं काम करतो माझ्यावर. प्राऊड वाईफ. कसला माझ बघा तो. वेजचं प्लॅनिंग चाललंय सगळं. काय बोलणार आता. कसं कामाला लावलं बायकोनी. ही बायकोची पावर कशी असते. घरामध्ये बायकोची पावर. तो पण हसून काम करते बाबा तो बघ. अरे मटन कापतोय मी बघ. इथे आमचा पोपटीसाठी आम्ही आता डबा बनवतोय. त्याच्यामध्ये आम्ही पोपटी लावणार आहेत. आमच्याकडे सध्या मडका नाही आहे. तीच आम्ही आता तो झाकण ओपन करतोय. आहे एकादशी आणि मी माझ्याकडे कॅमेरा आहे. तर आज 30+ आहे आणि 30+ निमित्त आमच्या फॅमिलीचा आज गेट टुगेदर आहे आणि त्यासाठी आम्ही खूप काही प्लॅनिंग केलं आहे. प्लॅनिंग काय हो काय काय स्टार्टर वगैरे असं बरंच काय काय आहे. स्टार्टरमध्ये काय आहे काय डिशचं नाव काय. चना कोलीवाडा, अजून सोया चिल्ली, अजून काय पावभाजी. पावभाजी स्टार्टरमध्ये नाही, पावभाजी मेन कोर्स आहे वाटतं आमचा. आणि त्याच्यानंतर आम्ही पोपटी लावणार आहेत. तर पोपटी दोन्ही प्रकारची पोपटी आम्ही लावणार आहेत. व्हेज पोपटी, नॉनव्हेज पोपटी. तर व्हेज पोपटीमध्ये असणार आहे मका, अजून काय असणार आहे वालाच्या शेंगा, सोयाबीन तर पोपटीमध्ये नाही टाकणार आपण. मशरूम असणार आहे. आणि नॉनव्हेज पोपटीमध्ये नॉनव्हेजमध्ये चिकन असणार, अजून काय शेंगा असणार वालाच्या, कौल फ्राय करणार आहेत. ज्या ज्या असतात नॉनव्हेज लोकांच्या गोष्टी त्या सगळ्या असणार आहेत. आई ती आता सगळं बघायला आले की कसं चालू आहे काय नाही. जे सुपरवायझर बोलतात त्यांचं रोल आज ती प्ले करणार आहे. फक्त तयारी काय नक्की काय चालू आहे. त्यांनी 2 दिवसाआधीच गाडीवरून उडी मारलेली आहे आणि दोष पूर्ण माझ्यावर आलेला आहे की मी गाडीवरून पाडली त्यांना, पण त्यांनीच उडी मारली. हा आमचा पोपटीचा डबा तयार झालेला आहे. जे मेन लागतं पोपटी करण्यासाठी तो डबा तयार केलेला आहे माझ्या वडिलांनी, ताते आमचे. काय कंबाई वगैरे काय लागत. आणि हे आजचे 30+ त्यांची सोय खास किंगफिशर. हा तुला नुसता व्हिडिओ त्यासाठी करतो नुसता. ज्या हशी वाटतो नंतर व्हिडिओ घेतो दाखवतो काय काय काम करतो. असं तर रे चांगला सपोर्टिव्ह हजबंड भेटलाय. हो त्याकडे काय काम दिलं तुम्ही आता. भाजी स्मॅश करायचं. कसं आता बायको त्याला मॅश करते तो भाजी मॅश करते म्हणजे इक्वल होते. मोबाईल आमची अरे लाजली अरे सोनल सोनल लाजली. आमचा दादा मोठा मोठा दादा त्यांच्याकडून आम्ही शिकतो की कशी जबाबदारी हातलायची, कसं बायकोला मदत करायची शिकून घेतली. दाखवते कसं स्मॅश करायचं. त्याच्यानंतर मीच बसणार आहे बघा. एकदम ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत घरून की कसं स्मॅश करायचं. ते मस्त करतात ऍक्च्युअली. आणि कांदा वगैरे एकदम बारीक. इथं आहेत माझ्या आजर आणि तिकडे बघा ती कशी लाजते. एक वेळ मिसिंग आहे तिच्या म्हणून वाट बघते आतुरतेने. सगळ्यांना लगबग लागले ती कधी येणार कधी येणार. थोड्याच वेळात येणार त्या. सोनल का नाचते तेवढी बघ इकडे जरा. ती एवढी भारी एवढी सुंदर आहे. एवढी सुंदर असून पण ती किती तोंड लपवते. समर्था आणि ओजस झोपून डायरेक्ट घेऊन आला काय ना. लॉक चालू आहे इकडे. लॉक चालू लॉक. समर्था आणि ओजस. समर्था बघा आमची किती शांत सुंदर. बघते आयला हसते लगेच.
कच्ची कुठे असली 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 त्याचं डायपर हे बघ काय तुला आवडते ना? नवीन नवीन मी आणलंय बाय मोठ्या आईने आणलंय कुणी आणलं बाबू तुला बारीक असताना सगळे लाड करतात पण मोठ्या जर कोण लाड नाही करत. असंच लाड त्या ह्याचं करायचं ओजस कुठे करायचं ओजस आता त्याला कोण घ्यायला बघत नाही. ओजस मॅक्स शिवाय कपडा नाही लागत मला आता. कपडे घ्यायचे असले चप्पल घ्यायची असली तरी मॅक्स तर मुख्य मेनू चालू आहे पावभाजी. आणि पावभाजीसाठी पहिली कृती काय आहे? टोप घ्यायचा, गॅसवर ठेवायचा, गॅस चालू करायची, त्यात काय टाकल्या होते? आणि परत सुटायचं. ग्रेव्ही टाकली. कसली ग्रेव्ही ती? कांदा टोमॅटोची पेस्ट. कसली? कांदा टोमॅटोची पेस्ट. कांदा टोमॅटोची पेस्ट ऐकायला आलं का? कांदा टोमॅटोची पेस्ट ये. त्याच्यानंतर काय टाकलं? आलू पेस्ट. आलू पेस्ट नंतर काय? आलू पेस्ट. नाही काय? अद्रक सॉरी देवा. अद्रक पेस्ट. कोणता आलू? आलू म्हणजे मराठी मधला अद्रक. नाही आलू म्हणजे बटाटा. आलू पेस्ट. आलू पेस्ट नंतर काय? ते पण टाकलंस त्याच्यात अद्रक आलू पेस्ट म्हणजे त्यात आहेत ना आलू पण त्यात. वरतून टाकायचं. किती वेळ लागेल साधारणतः याला? साधारणतः किती वेळ लागेल? तुमची गॅस स्लो आहे फास्ट असते तर. म्हणजे यात पण दोष आमचा गॅसचा आहे. काय जशी युट्यूबवर मधुरा रेसिपी असते तशी आमची ते अमिता रेसिपी आहे. आणि बघू आता त्यांचं कसं प्लॅन सक्सेस होतंय याचा पावभाजीचा. आणि मी रेटिंग करणार आहे खास करून डिशला. जे मला आवडेल तेच मी रेटिंग देणार आहे. आपला पहिला स्टार्टर आहे वालाचा शेंगा. आणि वालाच्या त्यात मिक्स पण आहेत, तुरीच्या पण शेंगा मिक्स आहेत. आणि आता सगळे त्याच्यावर तुटून पडलेत. बघूया कोण किती खातोय. तिकडे आमची समर्था खेळते छानपैकी. बघा कशी खेळते. शेंबूड थंडी असल्यामुळे शेंबूडाची काही कमी नाही. आमची मोठी बाग अशी खाते शेंगा. हा ओजस इकडे वगैरे ओजस ब्लॉग मध्ये काहीतरी करा आपला. ओजस ओजा हा इतका हट्टी आहे की तो ब्लॉग मध्ये बघणारच नाही. त्याला किती पण तुम्ही ट्राय करा. बघितलं बघ इकडं. आम्ही सध्या काय बोलू शकत नाही ब्लॉग. आता ओजस काय म्हणते दादा काय म्हणते दादा. आणि ती समोर कसा करते दादा. दादा काय म्हणते आटली गायला. दादा काय म्हणते केला हात काढा ना. केला दादा केला केला. मुद्दाम तो दादा केला म्हणतो. हरामी येतो केला दादा. त्याला माहिती आहे की फोटो काढतो तिकडे मध्ये आला बघ. दादा ओजस शेट आमच्या अंघोळीला चालू जातं. अंघोळीला का हातपत धुवायला. अंघोळीला का हातपत धुवायला. आता ओजसला टाकू काकांच्या. अजून काय लग्न आहे का? अजून काय म्हणते काका. काय म्हणते काका व्हिडिओ काढतो आपली. हा काय म्हणते. दुसऱ्या व्हिडिओ तो आईला पहिले
तुम्ही काय करता आपण शेकोटी शाखाला आता इथे आमचा मेनू चालू आहे. चना कोलीवडा. चना कोलीवडाच नाव? थोडा मैदा आहे का? चना कोलीवडा. अरे यार ह्याने लसूण टाकलाय जोरात. चना कोलीवड्यासाठी लागणारी रेसिपी म्हणजे लसूण, हा? चना कुठे पण चना ह्याच्या खाली. चना ह्याच्या खाली. लसूण आहे. चूल आहे. चुलीवर आता मी चना कोलीवडा फ्राय करणार आहे. हा कोण करणार फ्राय आमची रेसिपी अमिता रेसिपी. प्लीज मला घेऊ नका. मुद्रा रेसिपीला टक्कर द्यायला येत आहे अमिता रेसिपी. आणलं का आईने बाबांना? मध्ये ठेवायचं अजून चांगला लागेल. शिळा झाल्यावर. हे मॅरिनेट राहील ना दिवसभर रात्रभर. चना कोलीवडा. चना कोलीवडा चला 10 रुपये प्लेट. 10 रुपये प्लेट. पाणी घालवलं बघ सगळं. 10 रुपये प्लेट. तू काय माझा गुंडा सोडू नको आता. आजी जशी गाडीत चढली माझे आजोबा कुठे राहिले बोलले. ही बघ एक पाणी चढते पडल बिडल काय वाटत नाही लय बेकार पोरी. याला गुंडरी याला चालू आहे कौल फ्रायची. अमोल आणि वैभव शेवाळी. कौल फ्राय. कौल फ्राय. असा इकडचा का? कौल फ्राय. कौलावर चिकन टाकणार. चिकन भाजणार ते जसं आपण बार्बेक्यू मध्ये जसं करतो तसं करणार. जाल करायला बरी जाल करायला लागल थांब ग्लास आणतो ना बॅटरी दे आहे सगळी येते थोड्या वेळाने. दगड काय पडले रे? काय ओजस? ए ओजस. राऊंड मारायला आहे तिथं तुझ्या ओजस. साईडला जे. इकडे बघ दगड काय भेटत. दगड काय भेटत नाही. काय भेटत नाही पण दगड तो दिसतो काय. ओके ना जाल काची जाल कसा केला बघ इकडं. घरच्या चोरीला कधी जाळ नाही गेला. झालं सांग म्हणलं कौल फ्राय. कौल फ्राय. कौल फ्राय. हो ना लोकसंख्या जास्त इकडे आहे. एकादशी त्यामुळे अंडी उकडतोय. नानी घे हे बघा हे बघा. तुझ्या हातात काहीतरी दिवसा लिंबू आई तशी काय हिमालयामध्ये टोपरे पुढे घालून. तू आणि भांडी घालून बसायच्या बाबू सगळी भांडी घालून बसलेत ना. खायचा पत्ते नाही भांडी घालून हो भाई समोर का कुठे काका उजत मांडी कशी आणली. तुम्ही नाही घ्यायचं. एका शेवाले पिल्ला मला दे. मोठी द्यायच आहे. नीट केला बरं. फोटो नाही काढ का व्हिडिओ काढते. फोटो नाही काढत मी. ते कर तिकडे काय करते. तर आपण आता याचं खेळते आहोत चना कोलीवाडासाठी रेखा स्नॅक्स कॉर्नरला. तर मावशी तुमचं दिवसाचं कसं काय रुटीन आहे? तर तुम्ही सांगू शकता का तुमचं काय हाताला चव आहे आणि इथे नेहमी पब्लिक असते त्याच्यामध्ये रहस्य काय आहे? चुलीवरच तर सांगू शकता ना तुम्ही तुमच्या तोंडाने.
आमच्या आणि आमच्या असं- पदार्थामध्ये आम्ही प्रेम उतरवलंय त्याची खरी चव आहे ते. तर मी प्रेमात- काही वेळापूर्वी तुमचा चना कोळी वाडा खाल्ला तर खूपच सुंदर अशी चव त्यात लसूण त्यात तुमचं प्रेम तिकट आहे का? प्रेम तिकट आहे का तुमचं? तर हे तुम्ही म्हणजे तुम्ही हा उद्योग कसा काय चालू केला? त्याचं काय झालं का त्यांचं मिस्टर आहेत ना ते आता ते रिटायर्ड झाले ते त्यांच्याकडचं कसं ते नोकरी गेली त्यांची मग त्यांना काय ते धंदा गेली नाही रिटायर्ड काहीतरी धंदा सुरू करा त्यांना घरी बसून कंटाळा यायला लागला. आणि काही दिवसापूर्वी टुर्नामेंट झालं तर तुमच्या एका इडली वडा इथे फेमस झाले. येऊ शकतो पुढच्या वर्षी आता चणे आणून चणे नाईट मॅच नाईट मॅचला चणे आहे का? आता परत 2 दिवसानंतर मॅच चालू होणार आहे परत तो तुम्ही टाकू शकता नाही का? झाला तर नाही झाला पण ट्राय करतो काय? मरू दे हाऊस आपली तेवढी ओके ओके तर आता तुमचा पुढचा मेनू काय असेल? त्याची गलती होती थोडा आंबा घेऊन बिनला जातो हे आपला आंबा आपला आवाज याला टोकली होती अगं बाई. ठीक आहे चालेल. तुम्ही मुलाखतीमध्ये काय बोलू शकत नाही मला वाटतं. तिकडं ते पाठ करून काढला तर झटपट पटापट लक्ष्मी करके अंदर प्रसन्न होके अंदर जाएगी झटपट पटापट मूड 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 भाजीच्या वर कुत्रा काय जरा मासत गा ना. घेऊ दे तर पातळ परत काढावी लागेल भाजी. हे बघा थांबा भाजी द्या हे घ्या आई तुम्हाला